तर हाय फ्रेंड्स, प्रियंका किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी ही बनवली होती टूटी फ्रुटी आपण बाजारामधून आणतो. तर ती बाजारामधून खूप एवढी येते. तर आपण घरच्या घरी बनवणार आहोत. घरी बनवलेल्या टरबुजापासून आज आपण टूटी फ्रुटी बनवणार आहोत. इकडे मी अर्ध कट केलेलं टरबूज घेतलेलं आहे. त्या टरबूजला मधून कट करून घेणार आहे. नंतर वरचा जो भाग आहे, आपल्याला तो वरचा लाल रेड कलरचा भाग घ्यायचा नाही आहे. तर आपल्याला साल घ्यायची आहे. त्याच्यामुळं आपण तो मधला रेड कलरचा भाग तो काढून घ्यायचा आहे. उरलेलं ते रेड कलरचा ते सुद्धा चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित काढून घेणार आहोत. तर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आपण पूर्ण रेडवाला भाग पूर्ण काढून घ्यायचा आहे. आता याला पूर्ण साफ करून घ्यायचं आहे. आता आपले हे बघा, अशा पद्धतीचं आपण याला पूर्ण रेड काढून घ्यायचं आहे. आता मी हे दोन्ही पण त्यातलं ते रेड कलरचा भाग काढून घेतलेला आहे. आता आपल्याला हिरवी साल काढून घ्यायची आहे. त्यासाठी मी इकडे सालीचं मशीन घेतलेलं आहे. तर ती साल आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहे. इकडे मी संपूर्ण साल काढून घेणार आहे. तर आपल्याला घरात केक वगैरे बनवायला सुद्धा आपल्याला टूटी फ्रुटी लागते. कपकेकसाठी काही पण मुलांना स्वीट बनवण्यासाठी आपल्याला टूटी फ्रुटीचा वापर हा लागतोच. तर मग कधी कधी घरात शिल्लक नाही राहत, म्हणून मग आपण असं बनवून ठेवू शकता. इकडे मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे. हे बघा, या दोन्ही याचं साल काढून घेतले आहे. आता चाकूच्या साहाय्याने त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेणार आहे. तुम्हाला हवे तेवढ्या आकाराचे तुम्ही टूटी फ्रुटीचे तुकडे बारीक करून घ्यायचे आहे. इकडे मी कट केलेले आहे. मध्यम साईजच्या आकाराचे कट करून घेतलेले आहे. आता इकडे जवळजवळ सर्व मी अर्ध्या टरबुजाचे सर्व छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेणार आहे. आता याला आपल्याला हवे त्या आकारामध्ये छोटे छोटे पीसेसमध्ये कट करायचे आहे. तर हे अशा पद्धतीने आपण हे पूर्णपणे कट करून घेणार आहोत. हे बघा, इकडे आपली ही पूर्ण मी कट करून घेतलेली आहे. इकडे पाणी गरम करणार आहे. इकडे मी छोटी वाटी ठेवली आहे. त्या वाटीमध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे कट केलेले पीसेस टाकायचे आहे आणि याला व्यवस्थित गरम झाल्यानंतर थोडंसं 15 मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. इकडे साखर घेतलेली आहे. थोडीशी साखर एक वाटी साखर घेतली आहे. 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे. आता 2 वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपण हे पाक मिक्स करून घ्यायचा आहे आणि याला शिजू द्यायचं आहे. इकडे आपली टूटी फ्रुटी पण बघायची आहे. याला व्यवस्थित शिजू द्यायची आहे. आता इकडे आपली जवळजवळ टूटी फ्रुटी होत आलेली आहे. तर आपण आता याला साखरेच्या पाकेमध्ये टाकून घेणार आहोत. इकडे मी साखरेच्या पाकामध्ये टूटी फ्रुटी टाकून घेणार आहे. आता ही 5 मिनटं तशीच ठेवायची आहे. 5 मिनटानंतर आपल्याला ही टूटी फ्रुटी काढून घ्यायची आहे. आता इकडे मी वाटी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडे रेड कलर होता, तर रेड कलर बनवून घ्यायचा आहे. तर इकडं पाणी घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला रेड कलर बनवून घ्यायचा आहे. इकडे 2 वाट्या घेतलेल्या आहे. आता दोन्ही वाट्यांमध्ये आपल्याला टूटी फ्रुटी टाकून घ्यायची आहे. तुमच्याकडे हिरवा कलर असेल तर हिरवा कलर वापरू शकता. माझ्याकडे रेड होता, रेड मी घेतला आहे. 2 घेतले कलर तुम्ही तरी चालतील. इकडे मी दोन कलरमध्ये टाकणार आहे. इकडे हा मी रेड कलर टाकलेला आहे मार्केटवाला. आता याला चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर आपली ही रेडवाली टूटी फ्रुटी बनवून तयार आहे. इकडं मी नॅचरल बनवलेलं आहे.
आपल्या घरची नॅचरल टुटी फ्रुटीसाठी हा कलर बनवलेला होता. तर मी हा गुलाबी कलर घेतलेला आहे आणि याला पण चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता हे जवळजवळ यांना कलर लागलेला आहे. आता याचा आपण चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. या चाळणीमध्ये टाकून मी व्यवस्थित त्यातलं पाणी काढून घेणार आहे आणि उन्हामध्ये वाळवायला ठेवलेले होते. तर बघा किती छान असा कलर आलेला आहे आणि आपली कलरमध्ये ही टुटी फ्रुटी बनून तयार आहे.